अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय बाळा, क्षणभर थांब आणि माझे शब्द ऐक, कारण माझे शब्द तुझ्या खूप खूप उपयोगी पडणार आहेत. बाळा, मला माहीत आहे सध्या तू खूप त्रासात आहेस आणि तुझ्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचं चक्र चालू आहे. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, हो ना? तुझ्यासोबत वाईट का घडतं याचाच तू विचार करतोय. लोकांना उत्तरे देऊन देऊन तू थकला आहेस. मनात सारखी चिडचिड होते. काय करावे काहीच सुचत नाही. बाळा, तू विसरलास का? माझ्या शरणी आल्यावर कधीही रडायचं नाही. दुःख, दारिद्र्य, चिंता सर्व काही इथे आल्यावर विसरून जायचं. कारण जो माझ्या शरणी येतो त्याच्यासाठी सुखाची दारे लगेच उघडी होतात. त्यांचे जीवन प्रकाशमान होते. तू फक्त माझ्या नामाचा जप कर. बाकी सर्व बघायला आहेच ना मी तुझ्या पाठीशी कायम. जो माझ्या नामाचा जप करतो मी त्याला जपतो. तुम्ही जास्त विचार करणे सोडून द्या. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि चांगले कर्म कर. सुख लवकरच तुझ्या वाट्याला येणार आहे. कारण तुमचा कर्माचा प्रभाव तुमच्या भविष्यावर पडतो. कारण तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवतात. एक गोष्ट नेहमी तू लक्षात ठेवायला हवी. तू माझा भक्त आहेस आणि मी माझ्या भक्तांचे सदैव रक्षण करत असतो. ते कोणत्याही अडचणीत असू देत, माझा आशीर्वाद त्यांच्या कायम पाठीशी असतो. बाळा, जोपर्यंत तुझे अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. कोण म्हणतो मी दिसत नाही? मी माझ्या भक्तांना नेहमी दर्शन देत असतो. फक्त तुम्हाला ओळखण्याची आवश्यकता आहे. मी आताही तुझ्या सोबतच आहे. मी तुझ्याशी संवाद साधत आहे. तुला जर माझा संवाद आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब कर. कारण या चॅनलच्या माध्यमातून मी तुझ्याशी संवाद साधणार आहे. इथे जास्त विचार करू नको. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवून दे. स्वामी म्हणतात, न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू अपेक्षाही केली नसेल आणि लवकरच तो क्षण येणार आहे. तू लक्षात ठेव. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जाऊन माझा जय जयकार करायला विसरू नकोस. दे सर्व चिंता सोडून कर माझे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद.